हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आहे वटसावित्री आणि आज आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करतोय तिघी जणी, कारण का मम्मीला जरा तब्येत डाऊन आहे मम्मीची. सो त्याच्यामुळे आता इथं देवेनी भांडी घासते, मी डाळ लावली शिजायला. आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे, कारण का निवड त्याचाच असतो त्याच्यामुळे. कोणत्या हा सो तर मम्मीला रेडी वगैरे आम्हीच करणार आहे आणि तुम्हाला दाखवते की आमची इथे कशी वट सावित्री साजरा होते. सो चला. तर गाईज इथं बघा दोघी करतात ते आणि माझी मम्मी आराम करते आणि आमच्या प्रौढनी ना हे बघा एवढी भिंत खाल्ली. ब्रड तुम्हाला दाखवते आमचा प्रौढ आहे बघा किती राडा केला ह्यानी. बस खाली बस बस. हे बघा मम्मी झोपलीये. सो ती आराम करून उठेल, मग तिला आवरायचं आपण आणि तिला वट पुजायला घेऊन जायचं. तर माझं काम झालेलं आहे, घर आवरून आहे बघा पूर्ण एकदम स्वच्छ आवरलं. आता देवेने फक्त पोळ्या राहिल्या, ते आमटी भात हे सर्व झाले. आता म्हणजे वाजले ते 2 वाजले ते. तर मम्मी हे सर्वजण 3, 3:30 किंवा 4 वाजेपर्यंत जातील वड पुजायला. मग आता मम्मीला आपण रेडी वगैरे करू आणि मग जाऊ. तर गाईज मला आता भूक लागली आणि हिने काय केलंय माहिती का, देवाचं ताट उचलून खाल्लंय, माझ्या आजीने ठेवलेलं ते. तर मम्मी आत्ताशी पोळ्या करते, 3:30 वाजले ते. सर्व लेडीज आमचे घेतले आवरायला चालू झाले ते. माझी मम्मी आत्ता पोळ्या करते, कारण का आम्ही जे ते पीठ आणले चपात्यांचं ते वेगळंच आहे. सो त्याच्यामुळे पोळी कोणालाच जमली नाही. सो शेवटी मम्मीलाच करावी लागली. तर आता मी माझ्या आजीच्या इथलं जाऊन थोडं खाते, खूप भूक लागली. माझ्या सिस्टरने मोठ्या पण तिथंच जाऊन खाल्लंय, मी तुम्हाला दाखवते. माझी मम्मी आत्ताशी पोळ्या करायली. हे इथं ब्लॉग बघते देव्यानी, हे बघा. माझ्या मम्मीलाच पोळ्या जमले. 5 वाजून गेलेले आणि इथं फोटो काढते मी. माझी मम्मी आतमध्ये आता साडी घालते, तिचा मेकअप वगैरे सगळं झालं. तर जाऊ मग आपण. तू येणार आहेस? हो. हो म्हणली, तिथं नाही दिसली की मग समजून जावा. सो हे बघा मम्मीचा मेकअप आणि माझ्या डॅडीने एवढे गुलाब हे आणलेत. गुलाबाचं म्हणते काय त्याला म्हणतात, गजरा. नको लागा आता. बघा तिची साडी आता प्रेस करतात ते आणि मग जाऊया. छान दिसते बघ अशी.
स्वतः आता माझी मम्मी फेरे घेते हे बघा. आणि हे चुंडुकलेले लेकर आहेत नाही तिथले आंबे वगैरे उचलायला सगळे गोळा झाले ते. लहानपणी आपण पण गेले जसं काय तू नव्हतीच. हा सो आता ती करेल पूजा झाली की घरी जाऊन पप्पांच्या पाय वगैरे पडून मग हे करल उपवास सोडल. पण तिचा उपवास नाहीये कारण का तिला गोळ्या खाव्या लागतात अजून तिला बरं नाहीये ना त्याच्यामुळे. हे बघा फुल लुक बघा. सो ब्युटिफुल. आम्ही नटवलं आम्ही दोघींनी. सो लेट्स गो. आणि आमचा बाबू चलो जाऊ. सोतरवट वगैरे पुजून आलो. आता मम्मी जेवण देते पप्पांना. सो त्यांचं जेवण होईल आणि मग झालं. असा होता आपला ब्लॉग छोटासा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. पुढचा ब्लॉग पण येईल. पालखीचा ब्लॉग येईल. सो त्या ब्लॉगसाठी वॉच राहा. लेट्स गो नाही. थँक्स फॉर वॉचिंग. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा.